तर सेमिस्टर 1मधला मॉड्यूल 1 इंडक्शन ट्रेनिंग अँड वेल्डिंग प्रोसेस या मॉड्यूलमधली क्वेश्चन बँक आपण आता बघणार आहे. ह्याच्यातला पहिला प्रश्न आहे, विच ऑपरेशन इज टू रिमूव्ह बर्स फ्रॉम प्लेट आफ्टर कटिंग. आणि याचे पर्याय आहेत, ए ब्रशिंग, बी फायलिंग, सी स्क्रॅपिंग आणि डी चिजलिंग. आता ह्याचा मराठीमध्ये अर्थ होतो की प्लेट कट केल्यानंतर प्लेटवरती जी बर येते ती काढण्यासाठी कोणतं ऑपरेशन वापरलं जातं किंवा करता. याचं उत्तर काय येणार आहे, फायलिंग. याचं उत्तर आहे फायलिंग. याच्यानंतर पुढचा प्रश्न, विच इज युज्ड टू हँडल हॉट जॉब. गरम जॉब उचलण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जातो. पर्याय आहेत, ऑप्शन ए टॉंग, ऑप्शन बी शॉवेल. शॉवेल म्हणजे कोळसा टाकण्यासाठी जे खोऱ्यासारखं यंत्र असतं, हे असतं साधन असतं ते शॉवेल. त्याच्यानंतर सी पोकर आणि डी स्नीप. तर गरम जॉब उचलण्यासाठी आपण कशाचा वापर करणार आहे, टॉंगचा वापर करणार आहे. याचं उत्तर येतं आहे ऑप्शन ए. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, विच पार्ट ऑफ हॅमर फिट्स इन टू द हँडेल फॉर इट्स रिजिडिटी. आणि याचे पर्याय आहेत, फेस, पेन, चिक आणि वेज. आता या ठिकाणी हॅमरची आकृती दिलेली आहे. हॅमरच्या आकृतीमध्ये तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर हॅमरचा जो पुढचा भाग आहे, म्हणजे हॅमर जो बॉल पेन असेल, क्रॉस पेन असेल किंवा तुमचा स्ट्रेट पेन हॅमर असेल, तर त्याच्या हॅमरमध्ये तो दांडा ज्यावेळी बसवला जातो, तो दांडा घट्ट बसण्यासाठी त्यामध्ये कोणता पार्ट वापरला जातो. तर या ठिकाणी आपण वेजचा वापर करतो. वेज म्हणजे मराठीत त्याला पाचर असं म्हटलं जातं. वेज म्हणजे पाचर. तर याचं उत्तर येते ऑप्शन डी. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4, विच इज टू विअर फॉर सेफ्टी व्हाईल हँडलिंग थिन शीट्स. पातळ पत्रे हाताळत असताना हाताच्या सुरक्षेसाठी कोणतं साधन वापरायचं. पर्याय त्याच्यामध्ये टॉंग्स, क्लॅम्प, हँडग्लोव्ज आणि हँडस्क्रीन. कोणतं साधन वापरणार तुम्ही, हँडग्लोव्ज वापरणार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी येतो आहे, हँडग्लोव्ज. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5, व्हॉट इज द टाईप ऑफ क्लॅम्प. तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, त्या आकृतीमध्ये जो क्लॅम्प आहे तो कोणत्या प्रकारचा क्लॅम्प आहे. याच्यामध्ये पर्याय आहेत, सी क्लॅम्प, यू क्लॅम्प, स्क्रू क्लॅम्प आणि जिग अँड फिक्चर. तर याच्यामध्ये जो तुम्हाला आकृतीमध्ये दिलेला क्लॅम्प आहे तो सी क्लॅम्प आहे. आणि परीक्षेला बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. लेवल 1चा प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न म्हणून त्या ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो. आत्तापर्यंतच्या जेवढ्या एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये सी क्लॅम्पचा प्रश्न दरवर्षी प्रत्येक परीक्षेमध्ये तो विचारला गेलेला आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 6, विच फाईल इज हॅविंग इट्स विड्थ पॅरलल थ्रू आउट इट्स लेंथ. म्हणजे अशी कोणती फाईल आहे की त्याची जी रुंदी आहे ती त्याच्या लांबीला तशीच समांतर राहते. आता फाईल तुम्ही बघितलेली आहे, तुम्ही बास्टर फाईल वापरता. बास्टर फाईलमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी हँडल बसवता त्या भागाला टँक म्हणतात. त्याच्यानंतर जो आपल्या खांद्याच्या आकारासारखा भाग आहे त्याला आपण शोल्डर म्हणतो. त्याच्यानंतर ती फाईल थोडीशी 75% सरळ असते, स्ट्रेट, आणि नंतर थोडीशी आत कर्व झालेली असते, कमी झालेली असते, रुंदी पुढच्या बाजूला कमी झाली असते. पण प्रश्नात असं विचारले की अशी कोणती फाईल आहे की जिची रुंदी ही समांतर राहते, लांबीमध्ये समांतर राहते, ती फाईल आतल्या बाजूला अशी वाकवली जात नाही. तर ह्याचं उत्तर आहे हँड फाईल. फिटर ट्रेडमध्ये जी फाईल वापरली जाते हँड फाईल ती सरळ असते, ती निमुळती झालेली नसते. बाकी सर्व फाईल ज्या आहेत त्या टोकाच्या बाजूला, त्या ठिकाणी टिपच्या बाजूला त्या निमुळत्या होत गेलेल्या असतात. म्हणजे सुरुवातीपासून निमुळती होत जात नाही. काही ठराविक म्हणजे 75% भाग झाल्यानंतर शेवटचा भाग जो आहे 25% त्याच्यामध्ये ती निमुळती झालेली असते, कमी आकार आलेला असतो. तुम्ही ट्रायंग्युलर फाईल घ्या, तुम्ही राऊंड फाईल घ्या, तुम्ही हाफ राऊंड फाईल घ्या किंवा तुम्ही बास्टर फाईल घ्या, स्मूथ फाईल घ्या. तर ह्या सगळ्या फाईल ज्या आहेत किंवा आकारानं पडणाऱ्या प्रकार जे असतील त्या फाईल ह्या सगळ्या शेवटच्या भागामध्ये त्या थोड्याशा निमुळत्या झालेल्या असतात. पण हँड फाईल ही एकच अशी फाईल आहे की ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत सरळच असते, निमुळती झालेली नसते. तर याचं उत्तर आहे हँड फाईल.
याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 7. व्हॉट आर द गॅस फ्लेम कॉम्बिनेशन युज्ड फॉर वेल्डिंग फेरस अँड नॉन फेरस अलॉय. गॅस वेल्डिंग क्रिया करताना फेरस म्हणजे लोखंडाचे धातू आणि नॉन फेरस म्हणजे लोखंडाचा अंश नसणारे धातू यांना वेल्डिंग करण्यासाठी कोणती फ्लेम वापरली जाते. पर्याय आहेत LPG आणि एअर, ॲसिटिलीन प्लस एअर, ॲसिटिलीन प्लस ऑक्सिजन आणि हायड्रोजन प्लस ऑक्सिजन. तर कोणत्या वायूचं मिश्रण वापरलं जाणार फेरस आणि नॉन फेरस वेल्डिंग करायला. ॲसिटिलीन आणि ऑक्सिजन. ॲसिटिलीन आणि ऑक्सिजन या वायूंचं मिश्रण घेऊन त्या ठिकाणी फ्लेम तयार केली जाईल आणि त्या फ्लेमच्या साहाय्यानं त्या ठिकाणी धातूला गरम करून वितळवलं जाईल आणि वेल्डिंग क्रिया केली जाईल. तर याचं उत्तर येतं आहे ॲसिटिलीन आणि ऑक्सिजन, ऑप्शन क्रमांक सी. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8. विच नोझल साईज इज सिलेक्टेड टू कट 50 mm थिक MS प्लेट. 15 mmच्या MSच्या जाडीच्या प्लेटला गॅस कटिंग करताना कोणता नोझल वापरणार, कोणत्या साईजचा नोझल वापरतात. याच्यामध्ये ऑप्शन आहे 0.8 mm, 1.2 mm, 1.6 mm आणि 2.0 mm. तर याचं उत्तर जे आहे ते आहे 15 mm पर्यंतच्या जाडीसाठी 1.2 mmचा नोझल वापरला जातो. 1.2 mmचा नोझल त्या ठिकाणी वापरावा लागतो. यानंतर प्रश्न क्रमांक 9. विच इज द हॉटेस्ट पॉईंट ऑफ ऑक्सी ॲसिटिलीन फ्लेम. ऑक्सी ॲसिटिलीन फ्लेम जे आहे त्या फ्लेममध्ये सर्वात जास्त गरम पॉईंट कोणता किंवा गरम पार्ट कोणता. त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला ऑप्शनमध्ये टेम्परेचरच दिलेलं आहे. आता आपल्याकडे जेव्हा आपण हे प्रकरण बघत होतो त्यावेळी त्या आकृतीमध्ये हॉटेस्ट पॉईंट हा सगळ्यात जास्त त्या ठिकाणी फ्लेमचं तापमान असणारा पॉईंट असतो. लक्षात. तर याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिला आहे 2000 ते 2200°C. हा तर पर्याय नसणार आहे कारण तुमच्या फ्लेममध्येच ऑक्सिडायझिंग, कार्बोरायझिंग आणि न्यूट्रल फ्लेम या 3 फ्लेम आहेत आणि या 3 फ्लेमचं तापमान दिलेलं आहे 3100, 3200 आणि 3300. तर 2000 ते 2200 होत नाही. 2500 ते 27 हा पण ऑप्शन येत नाही आहे. 2700 ते 3000 हा सुद्धा ऑप्शन येणार नाही. तर हॉटेस्ट पॉईंट जो आहे तो 3000 ते 3200°C असा येतो. 3000 ते 3200°C. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10. या ठिकाणी आकृती विचारलेली आहे. एक आकृती दिलेली आहे तुम्हाला आणि त्यामध्ये तुम्हाला प्रश्न असा विचारला आहे की व्हॉट इज मार्क्ड ॲज अ पार्ट X ऑफ अ पोर्टेबल कटिंग मशीन. जी पोर्टेबल कटिंग मशीन दिलेली आहे आकृतीमध्ये त्याच्यामध्ये आकृतीमध्ये पार्ट X दाखवलेला आहे. त्या पार्ट Xचं नाव त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर तुम्ही ही जी मशीन आहे तुम्हाला दाखवलेली होती सेक्शनमध्ये त्याच्यामध्ये पार्ट पण दाखवलेले होते. साधारणतः पग कटिंग मशीन जी आहे त्याच्यामध्ये एक व्हर्टिकल कंट्रोलर असतो, हॉरिझॉन्टल कंट्रोलर असतो, स्पीड कंट्रोलर असतो. लक्षात आलं. तर याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिला आहे स्पीड कंट्रोल, व्हर्टिकल कंट्रोल, प्रीहीट कंट्रोल आणि हॉरिझॉन्टल कंट्रोल. आता या ठिकाणी जो हा X भाग दाखवलेला आहे तो जो आहे तो व्हर्टिकल कंट्रोलचा आहे. म्हणजे नोझल प्लेटपासून वर उचलणे किंवा प्लेटच्या जवळ नेणे यासाठी हा व्हर्टिकल कंट्रोल वापरला जातो. नोझल खाली किंवा वर घेण्यासाठी त्या ठिकाणी व्हर्टिकल कंट्रोल वापरला जातो. तर अशाच प्रकारची अजून एक आकृती तुम्हाला ह्या पग कटिंग मशीनची विचारली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड कंट्रोल दाखवला जातो कदाचित किंवा हॉरिझॉन्टल कंट्रोलसुद्धा कधी एक अक्षरानं दाखवला जातो. तर आकृती व्यवस्थित पाहायची आणि त्या ठिकाणी कोणता पार्ट आहे तो बघायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं. ह्याचं उत्तर आहे व्हर्टिकल कंट्रोल. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 11. व्हॉट सेफ्टी मेजर टू बी टेकन. प्रश्न क्रमांक 11. व्हॉट सेफ्टी मेजर टू बी टेकन व्हाईल परफॉर्मिंग हॅकसॉ कटिंग. हॅकसॉ कटिंग करताना कोणती काळजी घ्यावी. हॅकसॉ फ्रेमनं कटिंग करत असताना त्या ठिकाणी कोणती काळजी घ्यायची. आता तुम्ही हॅकसॉ फ्रेमच्या साहाय्यानं कटिंग केलेलं तुम्हाला माहीत आहे. तर याच्यामध्ये पर्याय बघा. इम्प्रॉपर वर्किंग हाईट, चुकीची कामाची उंची हा पहिला एक पर्याय आहे. दुसरा आहे प्रेशर अप्लाइड ड्युरिंग स्वाईंग करताना त्या ठिकाणी दाब देणे. तिसरा आहे होल्ड द हँडल फर्मली व्हाईल स्वाईंग,
स्वाईंग करताना हँडल जे आहे ते घट्ट पकडायचं. आणि चौथा आहे ब्लेड सिक्युअर्ड विथ ॲडिक्वेट टेन्शन. जे ब्लेड लावलेलं आहे आपण एक्सॉफ्रेमला त्याला योग्य पद्धतीचं टेन्शन द्यायचं. तर याच्यामध्ये ज्यावेळी आपण एक्सॉच्या साहाय्यानं कटिंग करतो त्यावेळी काळजी काय घ्यायची आहे तर आपल्या ब्लेडला योग्य पद्धतीचा ताण दिला गेला पाहिजे. ही सुरक्षितता आपण त्या ठिकाणी बाळगली पाहिजे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते चौथं पर्याय जो आहे ब्लेड सिक्युअर्ड विथ ॲडिक्वेट टेन्शन हे उत्तर येते. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, विच ऑफ द फॉलोइंग इंजुरी इज कॉमन इन गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंग क्रिया करताना खालीलपैकी कोणती इंजुरी ही कॉमन आहे. याच्यामध्ये पर्याय दिला आहे इलेक्ट्रिक शॉक, बर्न्स ड्यू टू फ्लेम, ब्लिडिंग ड्यू टू कट इंजुरी आणि चौथा पर्याय इंजुरी बाय हॉट फ्लाइंग पार्टिकल्स. आता याच्यामध्ये जरी तुम्ही पर्यायाच्या बाजूने जरी गेला एक एक पर्याय बघत तर गॅस वेल्डिंगमध्ये इलेक्ट्रिक शॉक लागतो का? नाही लागत. गॅस वेल्डिंगमध्ये फ्लेमच्या मुळं त्या ठिकाणी भाजू शकतं का? हो भाजू शकतं. हा पर्याय असू शकतो. त्यानंतर तिसरा आणि चौथा एकदा व्हेरीफाय करून बघूया. ब्लिडिंग ड्यू टू कट इंजुरी, एखादा कट होऊन त्या ठिकाणी त्याच्यातून रक्तस्राव होऊ शकतो का गॅस वेल्डिंगमध्ये? नाही. आणि चौथा आहे इंजुरी बाय हॉट फ्लाइंग पार्टिकल्स, गरम पार्टिकल्स त्या ठिकाणी उडून त्या ठिकाणी इंजुरी होऊ शकते का? म्हणजे स्पॅटर्स वगैरे जे आर्क वेल्डिंगमध्ये असतात तशासारखी इंजुरी होऊ शकते का? तर गॅस वेल्डिंगमध्ये अशा प्रकारची सुद्धा इंजुरी होत नाही. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन बी बर्न्स ड्यू टू फ्लेम, फ्लेमच्या साह्यानं भाजण्याची शक्यता असते. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 13. पुन्हा एकदा आकृती आहे आणि त्या आकृतीमध्ये तुम्हाला पार्ट एक्स विचारलेला आहे. प्रश्न असा आहे व्हॉट इज द नेम ऑफ ब्लोपाईप पार्ट. म्हणजे या ठिकाणी ब्लोपाईप दिलेले आहे, त्या ब्लोपाईपमध्ये पार्ट एक्स दर्शवलेला आहे, त्या पार्टचं नाव काय विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये पर्याय जे आहेत ते आहेत ऑक्सिजन इनलेट, ऑक्सिजन कंट्रोल व्हॉल्व, ॲसिटिलीन कंट्रोल व्हॉल्व आणि कटिंग ऑक्सिजन कंट्रोल व्हॉल्व. आणि या ठिकाणी जो पार्ट एक्स दाखवलेला आहे हा कटिंग ऑक्सिजन कंट्रोल व्हॉल्व आहे. कटिंग ऑक्सिजन कंट्रोल व्हॉल्व. अशाच पद्धतीनं तुम्हाला याच्यामध्ये अजून एखादी आकृती विचारली जाते आणि त्याच्यामध्ये जो कटिंग ऑक्सिजनचा गॅस आहे वाहून नेण्यासाठी एक पाईप एक्स्ट्रा असते ती विचारली जाते. तर नंतर ती आकृती पुढे येईलच, त्यावेळी तुम्हाला तो प्रश्न समजून घ्या. पण आत्ता जो पार्ट एक्स दाखवला आहे तो जो लिव्हर आहे, कटिंग ऑक्सिजनसाठी आपण जो लिव्हर दाबतो त्याच्यावरती एक्स चिन्ह लिहिलेलं आहे, त्यामुळे तो कटिंग ऑक्सिजनचा कंट्रोल व्हॉल्व आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 पुन्हा आकृतीचा प्रश्न आहे. यामध्ये 4 नोझल दिलेले आहेत आणि या ठिकाणी 2 प्रश्न एकसारखे असतात. तर हे 2 प्रश्न जे आहेत नोझलचे ते व्यवस्थित बघायचे, कारण प्रश्न अर्धा वाचणं आणि उत्तर देणं हे आपल्याला परीक्षेच्या वेळी आपण गडबड करतो, प्रश्न पूर्ण वाचत नाही आणि उत्तर येत असतं तरीसुद्धा आपला पर्याय त्या ठिकाणी चुकीचा आपण निवडतो. तर प्रश्न पूर्ण वाचायचा, आकृती व्यवस्थित बघायची आणि मगच उत्तराकडे जायचं किंवा उत्तर जे येते त्याला क्लिक करायचं आहे. तर प्रश्न वाचतो मी बघा. विच नोझल शोन इन फिगर रिक्वायर्स रिप्लेसमेंट ऑफ नोझल. खाली 4 जे नोझल दिलेले आहेत त्यातला कोणता नोझल बदलावाच लागेल. रिप्लेसमेंट म्हणजे बदलणे, नोझल काय करायचं आहे बदलावा लागेल. आता याच्यामध्ये ए बी सी आणि डी असे नोझल दिलेले आहेत. खाली पुढं पर्यायामध्ये नोझल ए, नोझल बी, नोझल सी आणि नोझल डी अशा पद्धतीनं उत्तरं दिलेली आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही जर वरून जर प्रत्येक नोझल बघित गेला तर वरच्या नोझलमध्ये तुम्हाला प्रीहीटिंग होल दिसतात, सेंटरचं जादा ऑक्सिजनचं जे होल आहे ते दिसतं. 2 नंबरच्या नोझलमध्ये बऱ्यापैकी तसं दिसतंय, म्हणजे थोडंफार दिसतात ही जी प्रीहीटिंगची होलं, पण हा काय बदलण्यासारखा अवस्थेत नाही. तिसऱ्यामध्ये स्पष्ट दिसतात, सेंटरचं होल दिसतं व्यवस्थित, साईडचे 4 प्रीहीटिंगची होलं दिसत आहेत. आणि चौथा जो नोझल आहे त्या नोझलमध्ये मात्र आपल्याला कोणतंही होल दिसत नाही, एक प्रीहीटिंगचं होलसुद्धा दिसत नाहीत किंवा सेंटरचं जे जादा ऑक्सिजनचं जे होल आहे ते सुद्धा दिसत नाही. त्यामुळे आपल्याला नोझल डी जो आहे तो पूर्णतः बदलावा लागेल. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते नोझल डी येतं. प्रश्न क्रमांक 14 याचं उत्तर आहे बदलावा लागणारा नोझल डी. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 15. आता प्रश्न क्रमांक 15 मध्ये सुद्धा तसाच आकृती दिलेली आहे, पण प्रश्न वेगळा विचारलेला आहे. आता प्रश्न काय आहे बघा. विच नोझल शोन इन फिगर
इंडिकेट गुड कंडिशन नोझल. खाली दिलेल्या 4 नोझलपैकी चांगल्या कंडिशनमध्ये कोणता नोझल आहे गुड कंडिशनमध्ये. आता तुम्हाला आकृती बघितल्यानंतर दिसतं तिथं की वरचा जो ए नोझल आहे तो त्याच्यामध्ये सेंटरचं होल आहे जादा कटिंग ऑक्सिजनचं, साईडची प्रिटिंग होल आहेत, पण थोडंसं काय झालेलं आहे त्या ठिकाणी कटिंगचं मटेरियल वगैरे लागलेलं आहे त्या नोझलला, अशा पद्धतीचं आहे. दुसऱ्या नोझलमध्ये सुद्धा बऱ्यापैकी सेंटरचं होल दिसतं आहे, साईडची पूर्ण प्रिटिंगची होलं सर्व दिसत आहेत. तिसऱ्यामध्ये सुद्धा सेंटरचं गॅस कटिंगचं जादा ऑक्सिजनचं होल दिसतं आहे, प्रिटिंगची होलं दिसतात. आणि चौथ्यामध्ये टोटली पूर्णतः नोझल जो आहे तो डॅमेज झालेला दिसतो. तर याच्यामधला सगळ्यात चांगल्या कंडिशनचा नोझल जो आहे तो नोझल सी आहे, नोझल सी. तर याच्यामध्ये 2 प्रश्न येतात, एक कोणता नोझल बदलावा लागेल लक्षात आलं, आणि कोणता नोझल तुम्हाला चांगल्या कंडिशनमध्ये दिसतो आहे. तर हे तुम्ही आकृती बघून व्यवस्थित त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण आकृत्या व्यवस्थित बघायच्या, समजून घ्यायच्या आणि मगच उत्तरावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16, हाऊ मेनी प्रेशर गेजेस आर इन रेग्युलेटर गॅस वेल्डिंग प्लॅन्ट. रेग्युलेटरचा जो गॅस वेल्डिंग प्लॅन्ट आहे त्यामध्ये जो रेग्युलेटर आहे त्याच्यामध्ये किती गेज असतात. आता हे आपण रेग्युलेटर या प्रकरणात शिकलेलो आहे. आपण वर्कशॉपमध्ये ज्यावेळी आपण प्लॅन्ट बघितला त्यावेळीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी रेग्युलेटरवरती किती गेज असतात हे आपण बघितलेलं आहे. तर रेग्युलेटरवरती 2 प्रेशर गेज असतात. रेग्युलेटरवरती या ठिकाणी उत्तर जे दिलेलं आहे ते 4 प्रेशर गेज दिलेलं आहे, 4 प्रेशर गेज दिलेलं आहे. पण आपल्याकडं रेग्युलेटर प्रकरणामध्ये सुद्धा किंवा आपण सेक्शनमध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी रेग्युलेटर जो आपण जोडतो त्या रेग्युलेटरवरती एक गेज जो असतो तो स्टॉक गेज असतो आणि दुसरा गेज असतो तो प्रेशर गेज असतो. तर इथं उत्तर याचं 2 गेज यायला पाहिजे. किती गेज असतात, 2. 4 गेज कुठं बघितला. जर हा प्रश्न असा विचारायचा असेल की गॅस वेल्डिंग प्लॅन्टमध्ये रेग्युलेटर किती वापरले, आपण 2 वापरले. गॅस वेल्डिंगचा रेग्युलेटर ह्याचा C2H2चा रेग्युलेटर आणि ऑक्सिजनचा रेग्युलेटर. आता C2H2चे 2 गेज आणि ऑक्सिजनचे 2 गेज, असं उत्तर त्यांना जर का 4 अपेक्षित असेल तर ते 4 लिहायला लागते आपल्याला. लक्षात आलं. आता इथं गॅस वेल्डिंग प्लॅन्ट म्हणलेलं आहे, गॅस वेल्डिंग प्लॅन्ट. आता इथं जर का फक्त म्हणले असते की ऑक्सिजन रेग्युलेटरवरती किती गेज असतात तर ते 2 गेज आहेत, ॲसिडिन रेग्युलेटरवरती किती गेज असतात, 2 गेज आहेत. पण इथं गॅस वेल्डिंग प्लॅन्ट म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, प्लॅन्ट. मग त्याच्यावरचे ऑक्सिजनवरचे 2 आणि ॲसिडिनवरचे 2, असं उत्तर याचं 4 प्रेशर गेज येतात. किती येणार आहेत, 4 प्रेशर गेज आहेत. त्यामुळे मी मग सांगितलं प्रश्न पूर्ण वाचायचा, प्रश्न पूर्ण वाचायचा, समजून घ्यायचा आणि मगच त्या ठिकाणी ऑप्शनकडं जायचं. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, व्हॉट प्रोसिजर इज फॉलोड टू कनेक्ट द सिलेंडर टू गॅस रेग्युलेटर इन गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंगमध्ये सिलेंडरवरती रेग्युलेटर जोडताना कोणती प्रोसिजर फॉलो केली जाते. आता याच्यामध्ये पर्याय आहेत, ए ओपन अँड क्लोज व्हॉल्व फॉर फ्यू सेकंड्स. काही सेकंदासाठी गॅस ओपन करायचा आणि बंद करायचा, म्हणजे याला क्रॅकिंग म्हणतो आपण. याला काय म्हणतो आपण, क्रॅकिंग. आणि ज्यावेळी आपण सिलेंडरवरती रेग्युलेटर जोडतो त्यावेळी आपल्याला क्रॅकिंग क्रिया करावी लागते. तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय ए येतो आहे की ओपन अँड क्लोज सिलेंडर वॉल्व फॉर फ्यू सेकंड्स. काही सेकंदासाठी सिलेंडर वॉल्व ओपन करायचा आणि क्लोज करायचा. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18, विच मटेरियल इज युज्ड इन मॅन्युफॅक्चर गॅस सिलेंडर. गॅस सिलेंडर तयार करताना कोणतं मटेरियल वापरलं जातं. आता याच्यामध्ये हा जो गॅस सिलेंडर आहे तो त्या ठिकाणी ऑक्सिजनचा सिलेंडर आहे. प्रश्नामध्ये जरी दिलं नसलं तरी ऑक्सिजनचा सिलेंडर कोणत्या मटेरियलपासून तयार केला जातो हे विचारलेलं आहे. याचे पर्याय आहेत फोर्ज स्टील, निकेल स्टील, स्टेनलेस स्टील आणि सॉलिड ड्रॉन स्टील. सॉलिड ड्रॉन स्टील. तर आपण ऑक्सिजन सिलेंडरची माहिती घेताना तुम्हाला सांगितलं होतं की सॉलिड ड्रॉन स्टीलच्या ह्याच्यापासून तो बनवलेला असतो. तर याचं उत्तर येते सॉलिड ड्रॉन स्टील. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19,
विच ऑफ द फॉलोइंग मेटल इज युज्ड फॉर मेकिंग नोझल इन गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंगमध्ये नोझल तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? कोणता? ब्रास, ब्रांज, कॉपर का सिल्वर? कॉपर. कारण गॅस वेल्डिंग आणि गॅस कटिंगमध्ये जे नोझल आहेत हे कॉपर या धातूपासूनच बनवलेले असतात. त्यामुळे याचं उत्तर आहे कॉपर. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20. व्हॉट शुड बी द अँगल ऑफ डबल जे बट जॉईंट? डबल जे बट जॉईंटचा अँगल, बिवेलचा अँगल किती असावा? 35 अंश, 30 अंश, 25 अंश, 20 अंश. याचं उत्तर आहे 20 अंश. डबल जे जॉईंट मारतो आपण बट जॉईंट, त्यावेळी त्याचा बिवेलचा अँगल जो आहे तो 20 अंश ठेवलेला असतो. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21. व्हॉट इज द नेम ऑफ सेमी सर्क्युलर डिपॉझिट ऑन अ वेल्ड बीड? वेल्डिंग बीडवरती अर्धगोलाकार जे काय भाग दिसतो त्याला काय म्हणतात? रेन्फोर्समेंट, सिलिंग रन, अंडरकट आणि क्रेटर. त्याचं उत्तर आहे रेन्फोर्समेंट. जो वरती अर्धगोलाकृती भाग बीड्सच्या वरती दिसतो त्याला काय म्हटलं जातं? रेन्फोर्समेंट. लक्षात आलं? आता इथं सिलिंग रन हा खालच्या बाजूला मारतो आपण. ज्यावेळेस सिंगल व्ही सारखा जॉईंट मारतो त्याचं पेनिट्रेशन खाली येतं आणि मग पलीकडल्या बाजूनं सुद्धा आपल्याला ते भरून काढावं लागत असेल तर आपण पलीकडल्या बाजून त्याला सिलिंग रन मारतो. त्याच्यानंतर अंडरकट म्हणजे खाच पडणे. आणि शेवटचा आहे क्रेटर म्हणजे वेल्डिंग रनच्या शेवटी जो गोलाकार खड्डा येतो त्याला, कमळाच्या आकारासारखा गोलाकार काय येतो? खड्डा येतो, त्याला आपण क्रेटर असं म्हणतो. त्यामुळं याचं उत्तर रेन्फोर्समेंट हे येतं. याच्यानंतर पुढचा प्रश्न 22वा. व्हॉट इज टू बी प्लेस्ड ॲट द रूट ऑफ वेल्ड टू कंटेन द मोल्टन मेटल? वितळलेल्या धातूमध्ये वेल्डच्या मुळावर काय ठेवायचं असतं? वेल्ड बीड्स ज्यावेळी आपण सिंगल व्ही सारखा बट जॉईंट करतो तर त्या तळाला, जॉईंटच्या तळाला आपण त्या ठिकाणी काय ठेवतो? तर हे काय? फेसिंग, बॅकिंग, सिलिंग आणि वेरिंग. तर पाठीमागच्या बाजूला जी पट्टी टाकतो आपण सिंगल व्ही जॉईंटला खालच्या बाजूला, तर त्याला बॅकिंग स्ट्रीप असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? बॅकिंग स्ट्रीप. ही का ठेवली जाते? तर ज्यावेळी आपण रूट रन मारत असताना आपल्याला जर की होल मेंटेन नाही झालं तर त्या ठिकाणी जे काही मटेरियल आपलं वितळतं आहे ते सगळं खाली ओघळतं आणि खालच्या बाजूला पेनिट्रेशन म्हणजे जळलेलं मटेरियल जे आहे ते खाली जास्त उतरतं आणि मग ते उतरू नये म्हणून खालून एक पट्टी लावली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं की आधार मिळतो. वितळणाऱ्या मटेरियलला काय होतं? खालच्या पट्टीमुळं आधार मिळतो आणि त्या आधारामुळं पेनिट्रेशन जास्त खोल जात नाही, की होल आपलं मेंटेन राहतं आणि रूट रन आपल्याला व्यवस्थित मारता येतो. म्हणून त्या पट्टीला बॅकिंग स्ट्रीप असं म्हटलं जातं. इथं पर्यायामध्ये बॅकिंग हा पर्याय दिलेला आहे, पर्याय बी बॅकिंग. त्याच्यानंतर विच कट ऑफ फाईल्स हॅज 2 रो ऑफ टीथ कट डायगोनली टू इच अदर? फाईल अशी कोणती फाईल आहे ज्या फाईलमध्ये त्याचे जे काही रो आहेत, 2 लाईन आहेत, त्याच्या दात्यामध्ये जो कट मारलेला आहे तो तिरकस मारलेला आहे, डायगोनली. अशी कोणती फाईल आहे? त्याच्यामध्ये पर्याय रास्प कट, डबल कट, कर्व कट आणि सिंगल कट. तर ही जी फाईल आहे ही डबल कट फाईल असते. कोणती फाईल असते? डबल कट. फाईलमध्ये बरेच प्रकार आहेत. सिंगल कट, डबल कट, बास्टर्ड, स्मूथ. लक्षात आलं? तर त्याच्यामध्ये जे दाते आहेत त्या फाईलवरती त्यांचा जो लाईन्स आहेत त्याच्यामध्ये किती तिरक्या रेषा आहेत, डायगोनली कसे कट केलेले आहेत त्याच्यावरती सिंगल कट, डबल कट, रास्प कट असे प्रकार पडतात. तर याच्यामध्ये जो प्रश्न आहे विच कट ऑफ फाईल हॅज 2 रो म्हणजे 2 लाईन आहेत, 2 रो. त्याच्यानंतर त्या दातामध्ये कट जो मारलेला आहे तो डायगोनली इच अदरला, प्रत्येकाला तो क्रॉस करतो डायगोनली. तर अशी कोणती फाईल आहे? तर त्या फाईलचं नाव आहे डबल कट फाईल. काय नाव आहे? डबल कट. ह्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24. विच टाईप ऑफ ब्लेड सेट इज अवेलेबल इन हेक्सॉ ब्लेड विथ 1 mm पिच? 1 mm पिच असणारं त्या ठिकाणी ब्लेड जे आहे हेक्सॉ फ्रेममध्ये वापरणारं त्या ब्लेडचा कोणता प्रकार आहे? 1 mm काय असणार आहे? पिच असणार आहे. पिच म्हणजे 2 दात्यामधील अंतर. हे किती पाहिजे आहे? 1 mm. तर याच्यामध्ये पर्याय आहेत वेव सेट, रेग्युलर सेट, स्टॅगर्ड सेट आणि वेव स्टॅगर्ड सेट. तर याचं उत्तर आहे वेव स्टॅगर्ड सेट. वेव स्टॅगर्ड सेटमध्ये त्या ठिकाणी पिच जे आहे ते 1 mm असतो. किती असतो आहे?
1 mm. आपल्या सेक्शनमध्ये पण हेक्सॉफ्रेमचं जी काय डिजिटल लावलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो वेव्ह स्टॅगर्ड वगैरे दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये पिच पण दाखवलेलं आहे. पिच म्हणजे कुठूनपासून कुठंपर्यंतचं अंतर. तर 2 दात्यांमधलं जे अंतर आहे त्याला पिच म्हटलं जातं आणि तो 1 mm वेव्ह स्टॅगर्ड ब्लेडमध्ये असतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25, विच कटिंग टूल इज युज्ड टू रिमूव्ह एक्सेस मटेरियल ऑन फ्लॅट सरफेस. फ्लॅट सरफेसवरचं जादा मटेरियल काढण्यासाठी कोणतं टूल वापरलं जातं? एक आहे पर्याय फ्लॅट चिझल, दुसरा आहे क्रॉस कट चिझल, तिसरा आहे डायमंड पॉईंट चिझल आणि चौथा आहे हाफ राऊंड नोज चिझल. तर ज्यावेळी आपल्याला पृष्ठभागावरती जादा मटेरियल आहे ते काढायचं असतं, जास्त प्रमाणात काढायचं असतं, त्यावेळी त्या ठिकाणी फ्लॅट फाईलचा वापर केला जातो. कारण फ्लॅट फाईलचा रुंदी जी आहे ती जास्त असते, त्यामुळे जास्त मटेरियल निघतं. बाकीचे जे 3 प्रकार सांगितले आहेत, क्रॉस कट चिझल असेल तर ती थोडीशी निमुळती असते, डायमंड पॉईंट ती डायमंड पॉईंटसारखीच असते, म्हणजे गाळा वगैरे मारायचा असेल आपल्याला तर त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. आणि हाफ राऊंड नोज चिझल याच्यामध्ये सुद्धा जो आपण चिझलनं वापर केला ह्या हाफ राऊंड नोजचा तर आपल्याला लहानात लहान गाळा मारता येतो याच्यामधून. तर जास्त मटेरियल जर काढायचं असेल तर त्या ठिकाणी फ्लॅट चिझलचा वापर केला जातो. तर याचं उत्तर आहे फ्लॅट चिझल. त्याच्यानंतर 26, विच पार्ट ऑफ हॅमर इज शेप्ड टू फिट द हँडल रिजिडली. या ठिकाणी हॅमरमध्ये हँडल घट्ट बसण्यासाठी कोणता पार्ट असतो? हॅमरचा कोणता पार्ट विचारला. मगाशी आपल्याला उत्तर पाचर आलं, ते कोणतं साधन वापरलं आहे आपण घट्ट बसवण्यासाठी. आता जो हँडल आहे तो हॅमरमध्ये कोणत्या ठिकाणी बसतो त्या पार्टचं नाव विचारलेलं आहे. याच्यामध्ये पर्याय बिग होल, आय होल, की होल आणि पिन होल. त्याच्यामध्ये हॅमरचा जो मधला भाग आहे ज्याच्यामध्ये हँडल बसतो त्या मधल्या गोलाकार भागाला त्या ठिकाणी आय होल म्हटलं जातं. काय म्हटलं जाते? आय होल. तर आय होलमध्ये हँडल बसतो, हॅमरच्या आय होलमध्ये हँडल बसतो आणि मग त्याच्यामध्ये आपण परत तो घट्ट बसण्यासाठी अजून त्याच्यामध्ये आपण वेज मारतो, पाचर मारतो. लक्षात आलं? तर याचं उत्तर आहे आय होल. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27, व्हॉट हॅपन्ड इफ बेंच वाईज इज ओव्हर टायटन्ड. बेंच वाईज जर प्रमाणापेक्षा जास्त टाईट केला तर काय होईल? याच्यामध्ये पर्याय आहेत बॉक्स नट डॅमेज होईल, स्पिंडल डॅमेज होईल, वर्क बेंच डॅमेज होईल का वर्क पीस डॅमेज होईल. तर ज्यावेळी आपण वाईज प्रमाणापेक्षा जास्त टाईट करतो त्यावेळी त्याचा स्पिंडल जो आहे तो डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते. लक्षात आलं? तर याचं उत्तर आहे बी, स्पिंडल डॅमेज्ड. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28, व्हॉट ट्रीटमेंट यू शूड गिव्ह टू अ पर्सन हू सफर्ड फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक. एखाद्या व्यक्तीला इलेक्ट्रिक शॉक लागला असेल तर त्या व्यक्तीला आपण कोणता उपचार करणार? त्या व्यक्तीवर आपण कोणता उपचार करणार? याच्यामध्ये पर्याय आहेत गिवन अँड अल्कोहोलिक ड्रिंक, अल्कोहोल असणारं ड्रिंक पेय त्याला द्यायचं प्यायला. दुसरा पर्याय गिव अ कोल्ड ड्रिंक, त्याला कोल्ड ड्रिंक द्यायचं म्हणजे थंड पेय प्यायला द्यायचं. मेड अ वॉक, त्याला चालायला लावायचं. आणि चौथा आहे कीप वॉर्म अँड कम्फर्टेबल, त्याला त्या ठिकाणी झाकून गरम ठेवून त्याला कम्फर्टेबल ठेवायचा. याचं उत्तर आहे कीप वॉर्म अँड कम्फर्टेबल, त्याला त्या ठिकाणी गरम ठेवायचं आणि त्याला आराम द्यायचा, तरच तो त्या ठिकाणी लवकर कव्हर होऊ शकतो इलेक्ट्रिक शॉक लागला असेल तर. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 29, हाऊ मच गॅप मेंटेन्ड बिटवीन द ग्राइंडिंग व्हील अँड द वर्क रेस्ट ऑन अ पेडेस्टल ग्राइंडर. आता पेडेस्टल ग्राइंडरवरती तुम्ही परवा टंगस्टनच्या इलेक्ट्रोडला त्या ठिकाणी टोक करून आणलं, बरोबर आहे. MS ला वेल्डिंग करण्यासाठी तुम्ही टोक केला असेल किंवा ॲल्युमिनियमसाठी त्याला वेगळ्या आकाराचा शेप दिला असेल टंगस्टनच्या रॉडला. आता ते जे व्हील आहे टंगस्टन, आपण ज्यावेळी टंगस्टनच्या व्हीलवरती घासला ते व्हील आणि तुम्ही ज्या ठिकाणी जॉब टेकवला ते रेस्ट, त्याला जॉब रेस्ट म्हणतो आपण. तर ह्या दोन्हीचं जे अंतर आहे व्हील आणि जिथं जॉब टेकून धरता ते रेस्ट, त्या दोन्हीमधलं अंतर किती असावं असा प्रश्न विचारला आहे. आणि याच्यामध्ये पर्याय दिल्यात 4 ते 5 mm, 3 ते 4 mm, 2 ते 3 mm आणि 1 ते 2 mm. तर याचं उत्तर आहे 2 ते 3 mm अंतर असलं पाहिजे. व्हील आणि रेस्ट यांच्यामधलं अंतर किती पाहिजे आहे? 2 ते
3 आणि हा परीक्षेला प्रश्न येतो, हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. त्यामुळे लक्षात ठेवायचं, ग्राइंडिंग व्हील आणि जॉब ज्या ठिकाणी तुम्ही टेकवता, सपोर्टसाठी टेकवता, ते जे रेस्ट आहे त्या रेस्ट आणि व्हीलमधलं अंतर हे किती असलं पाहिजे आहे, 2 ते 3 आता तुम्ही म्हणाल की मग ज्यावेळी व्हील घासून घासून लहान होतं त्यावेळी काय करायचं, तर तुमचं जे रेस्ट असतं त्या रेस्टला पुढं मागं सरकायसाठी एक त्या ठिकाणी नटबोल्ट दिलेला असतो आणि त्याच्या साहाय्याने तुम्ही ते रेस्ट जे आहे ते पुढं किंवा मागं घेऊ शकता. त्यामुळे नवीन व्हील आणलं, मागं सरकून घ्यायचं आणि ते 2 ते 3 अंतर ठेवायचं आणि टाईट करायचं. व्हील संपत आला असेल तर थोडंसं आत सरकून घ्यायचं, 2 ते 3 अंतर ठेवायचं 2 इंचामधलं आणि परत टाईट करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं सेट करता येतं. पण अंतर जे आहे ते 2 ते 3 असलं पाहिजे. याचं उत्तर आहे 2 ते 3 त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30, विच टूल इज यूज्ड टू ओपन अ सिलेंडर व्हॉल्व. सिलेंडर व्हॉल्व ओपन करायला कोणतं टूल वापरणार, रेंज, स्पिंडल की, कटिंग प्लायर का ॲडजस्टेबल स्पॅनर. स्पिंडल की, याचं उत्तर काय ते स्पिंडल की. त्याच्यानंतर विच मटेरियल इज यूज्ड टू चेक अ लिकेज ऑफ ॲसिटिलीन रेग्युलेटर कनेक्शन्स. ॲसिटिलीनच्या रेग्युलेटरचं कनेक्शन चेक करायला, गॅस गळती चेक करायला कोणतं त्या ठिकाणी मटेरियल वापरणार. एक सॉल्ट वॉटर म्हणजे मिठाचं पाणी, प्लेन वॉटर म्हणजे साधं पाणी, सोप वॉटर म्हणजे साबणाचं पाणी आणि केमिकल वॉटर म्हणजे रसायनयुक्त पाणी. तर या ठिकाणी उत्तर काय येणार आहे, सोप वॉटर. साबणाच्या पाण्याचा वापर आपण ॲसिटिलीन गॅस लिकेज तपासण्यासाठी करत असतो आणि ऑक्सिजनसाठी साधं पाणी वापरतो. याच्यानंतर 32वा प्रश्न, व्हॉट ॲक्शन टू बी टेकन इफ पर्सन इज इन स्टील कॉन्टॅक्ट विथ इलेक्ट्रिक सप्लाय. जर एखादा व्यक्ती अजूनसुद्धा इलेक्ट्रिक सप्लायच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, संपर्कात असेल, तर तुम्ही काय ॲक्शन घ्याल त्या ठिकाणी. पहिला पर्याय, ब्रेक द कॉन्टॅक्ट बाय हँड. हातानं कॉन्टॅक्ट काय करणार, तोडायचा प्रयत्न करणार. ब्रेक द कॉन्टॅक्ट बाय ड्रायवूड. कोरड्या लाकडानं कॉन्टॅक्ट तोडण्याचा प्रयत्न करणार. ब्रेक द कॉन्टॅक्ट बाय युजिंग आयर्न रॉड. लोखंडी रॉड वापरून कॉन्टॅक्ट तोडण्याचा प्रयत्न करणार. आणि चौथा पर्याय आहे, ब्रेक द कॉन्टॅक्ट बाय पुशिंग विथ लेग. पायाच्या सहाय्यानं त्याला कॉन्टॅक्टपासून बाजूला करण्याचा प्रयत्न करणार. तर याचं उत्तर येतं ब्रेक द कॉन्टॅक्ट बाय ड्रायवूड. कोरड्या लाकडाच्या सहाय्यानं त्याला कॉन्टॅक्ट काय करायचा आहे, बाजूला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण याच्यामुळं आपल्याला शॉक लागणार नाही. नाहीतर बाकीचे जे 3 ऑप्शन दिल्यात ह्याच्यामध्ये आपण जर कॉन्टॅक्ट तशा पद्धतीनं काढायला गेलो तर आपल्याला शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या ठिकाणी कोरड्या लाकडाचा वापर करून कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न करायचा. प्रश्न क्रमांक 33वा, व्हॉट इज डन टू अवॉइड इंजुरी टू फिंगर्स आफ्टर हेक्सॉईंग और चिजलिंग अ मेटल पीस. एखादा मेटल पीसला तुम्ही हेक्सॉईंग करता, कट करता किंवा चिजलच्या साहाय्याने त्याच्यावरती चिपिंग करता, चिजलिंग करता, त्यावेळी तुमच्या हाताला अपघात होऊ नये, इंजुरी होऊ नये म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काय करणार, फायलिंग करणार, क्लिनिंग करणार, ग्राइंडिंग करणार का डिब्रिंग करणार. याच्यामध्ये डिब्रिंग हा शब्द येतो. उत्तर याच्यामध्ये काय ते डिब्रिंग. आता डिब्रिंग म्हणजे सांगतो तुम्हाला, ज्यावेळी आपण ड्रिल मारतो एखाद्या प्लेटवरती, आता ड्रिल आरपार गेल्यानंतर आपण ड्रिलिंग थांबवलं, प्लेट बाजूला घेतली, तर जे ड्रिल मारलं आहे त्या ड्रिलच्या शेवटी एंडला बर आलेली असते, एंडला बर आलेली असते. ती आपल्या बोटाला वगैरे त्या ठिकाणी काय होते, इजा होऊ शकते. तर त्या ठिकाणी ती जी बर आहे ती फाईलच्या सहाय्यानं काढली जाते, पण त्याला डिब्रिंग ही प्रोसेस म्हटलं जातं. त्याला काय म्हणलं जातं, डिब्रिंग. लक्षात आलं. आता असाच प्रश्न पहिल्या याच्यामध्ये आलता, पहिल्या दुसऱ्या 1-2 प्रश्नामध्ये आलता. तिथं आपल्याला फायलिंग हा उत्तर आलतं, बर काढण्यासाठी फायलिंग. आणि इथं हा प्रश्न जो आहे ह्याच्यामध्ये उत्तर हे डिब्रिंग येतं. ह्याच्यामध्ये उत्तर काय येतं, डिब्रिंग येतं. ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न, विच इज द मेटल टू कंट्रोल बॅक फायर व्हाईल वेल्डिंग. ज्यावेळी वेल्डिंग करतो आपण, गॅस वेल्डिंग क्रिया करतो, गॅस वेल्डिंग करताना बॅक फायर होतं, म्हणजे पेटती ज्योत पाठीमागे यायला सुरुवात होते. तर ती जी पेटती ज्योत पाठीमागे येते त्याला कोणतं त्या ठिकाणचं कोणती पद्धत आहे की ती पेटती ज्योत मागं येऊ द्यायची नाही. ह्याच्यामध्ये ऑप्शन आहेत, क्लोज ऑक्सिजन कंट्रोल व्हॉल्व, दुसरा आहे क्लोज ॲसिटिलीन कंट्रोल व्हॉल्व, तिसरा आहे
फर्स्ट क्लोज द ऑक्सिजन सिलेंडर वॉल्व आणि चौथा ऑप्शन आहे फर्स्ट क्लोज द ॲसिटिलीन सिलेंडर वॉल्व. आता याच्यामध्ये उत्तर आपण बघायला गेलो तर ज्यावेळी अशा प्रकारची घटना घडते, म्हणजे आपण वेल्डिंग करायला लागलो आहे, वेल्डिंग करत असताना अचानक आपला फिलर रॉडचं मटेरियल किंवा काही गोष्टीमुळं त्या ठिकाणी फ्लेम जी आहे ती तुमच्या आतमध्ये पेटते, कुठं ब्लोपाईपमध्ये पेटते आणि ती तिथून पाठीमागं जाण्याची शक्यता असते. मोठा आवाज येतो आणि फ्लेम आतमध्ये पेटायला सुरुवात झालेली असते. त्याला बॅकफायर म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण? बॅकफायर. म्हणजे पाठीमागं फ्लेम पेटत आलेली आहे. तर या ठिकाणी अशी क्रिया घडल्यानंतर पहिल्यांदा ऑक्सिजनचा कंट्रोल वॉल्व बंद करायचा. कोणता करायचा? ऑक्सिजनचा. ऑक्सिजनचा कंट्रोल वॉल्व बंद केला की त्या ठिकाणी काय होतं, ज्वलनाला मदत करणारा ऑक्सिजन येत नाही, बरोबर. आणि ज्वलन हे ऑक्सिजन असेल तरच होतं, अन्यथा होत नाही. म्हणजे ती फ्लेम ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी काय होणार आहे, विझली जाणार आहे. तुम्ही जर ॲसिटिलीनचा बंद केला, पहिला बॅकफायर झाला आणि पहिल्यांदा ॲसिटिलीन बंद केला, तर त्या ठिकाणी ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन मदत करणार, त्यामुळे ते पाठीमागे जाण्याची शक्यता असते. लक्षात आलं. त्यामुळे ज्यावेळी असं बॅकफायर होतं त्यावेळी पहिल्यांदा ऑक्सिजन कंट्रोल वॉल्व काय करायचा, बंद करायचा. म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा बंद होईल आणि ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला की आग लागणार नाही. तर याचं उत्तर येते याचं उत्तर येते क्लोज द ॲसिटिलीन कंट्रोल वॉल्व. याच्यानंतर 35वा प्रश्न, विच हँड टूल इज युज्ड टू रिमूव्ह एक्सेसिव्ह ॲदरिंग स्लॅग आफ्टर गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंग किंवा गॅस कटिंग गॅस कटिंग शब्द आहे. गॅस कटिंग केल्यानंतर जी स्लॅग येते, जादाचं मटेरियल कट झाल्यानंतर जी खाली ऑक्साईड जे आहे ते जॉबला चिटकून राहतं, ते काढण्यासाठी कोणतं साधन वापरतात? एक चिझल, दुसरा आहे फ्लॅट फाईल, तिसरा आहे चिपिंग हॅमर आणि चौथा आहे क्रॉस कट हॅमर. आता तुम्ही गॅस कटिंग प्रॅक्टिकल केलेलं आहे, तुमचं ते जादा आलेलं मटेरियल तुम्ही बघितलेलं आहे, ते कशाच सहाय्यानं काढलं तुम्ही? कशाच सहाय्यानं काढलं? चिझलच्या सहाय्यानं काढलं. कशानं काढलेलं आहे? चिझल. तर हे जे गॅस कटिंगमध्ये जे जादा मटेरियल येतं कटिंगच्या साईडला, ते काढण्यासाठी चिझल आणि हॅमरचा वापर करतो आपण. चिझल आणि हॅमर, आणि त्याच्या सहाय्यानं ते काढत असतो. चिपिंग हॅमर इथं वापरत नाही. तर याचं उत्तर आहे चिझल. याच्यानंतर 36वा प्रश्न, व्हॉट प्रिकॉशन यू विल फॉलो इन गॅस वेल्डिंग टू अवॉइड फायर ॲक्सिडेंट्स. गॅस वेल्डिंगमध्ये आगीच्या घटना घडू नयेत किंवा आगीसारखे अपघात होऊ नयेत, आग लागण्यासारखी, म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल? याच्यामध्ये पर्याय अलर्ट टू गो अवे, म्हणजे बाहेर जाण्यासाठी सूचना देणं किंवा सांगणं. दुसरा आहे कीप फायर एक्स्टिंग्विशर्स. फायर एक्स्टिंग्विशर म्हणजे अग्निशामक यंत्र तयार ठेवणं. त्याच्यानंतर कीप सँड बकेट्स नियर, वाळूच्या बादल्या जवळ ठेवणं कामाच्या ठिकाणी. आणि शेवटचा पर्याय कीप अवे द इनफ्लॅमेबल मटेरियल्स, ज्वलनशील पदार्थ, स्फोटक पदार्थ लांब ठेवणं. तर गॅस वेल्डिंगमध्ये आपल्याला जर आगीसारखी घटना घडू नये असं वाटत असेल किंवा दुर्घटना होऊ नये म्हणून आपण काळजी कोणती घ्यायची आहे, तर जे काही ज्वालाग्रही पदार्थ आहेत, उदाहरणार्थ पेट्रोल, डिझेल, रॉकेल, ग्रीस, ऑइल, रंगाचे डबे, थिनर यासारखे स्फोट घेणारे पदार्थ जे आहेत ते आपण वेल्डिंगच्या प्लॅन्टच्या शेजारी आसपास ठेवायचे नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची सुरक्षितता. आपण पाण्याची बकेट ठेवणार आहे, फायर एक्स्टिंग्विशर असणारच आहेत, पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं आहे की हे असे स्फोटक पदार्थ आपल्या प्लॅन्टच्या शेजारी असता कामा नाहीत, कारण हे पदार्थ जास्त मोठी आग निर्माण करू शकतात. म्हणून याचं उत्तर आहे कीप अवे इनफ्लॅमेबल मटेरियल. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 36, व्हॉट प्रिकॉशन यू विल फॉलो इन गॅस वेल्डिंग टू अवॉइड फायर ॲक्सिडेंट्स. झालेला आहे ना हा प्रश्न आत्ता. 37वा प्रश्न, विच इंजुरी इज टू बी कवर्ड इमिजिएटली बाय क्लीन क्लोथ ऑन अफेक्टेड पर्सन ऑफ द बॉडी. अशी कोणती इंजुरी आहे की जी झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या त्या भागावरती स्वच्छ कापडानं लगेच झाकावं लागतं? पर्याय कट इंजुरी म्हणजे कापणं, बर्न इंजुरी म्हणजे भाजणं, क्रश इंजुरी म्हणजे चेपणं, चिमटणं, आणि चौथा आहे ब्रोकन इंजुरी म्हणजे मोडणं, हाड वगैरे मोडतं, तो ब्रोकन इंजुरीमध्ये येतं. त्याच्यामध्ये कट इंजुरी जी आहे, कापणं, तर कापल्या लगेच आपल्याला स्वच्छ कापडानं ती जखम काय करावं लागते, झाकून ठेवावी लागते, म्हणजे ब्लिडिंग होऊ द्यायचं नसतं. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते कट इंजुरी आहे.
सॉरी हा प्रश्न जरा नंतर बघूया. ह्याचं उत्तर तुम्हाला मी नंतर सांगतो. ओरिजिनल उत्तर काय आहे हे तुम्हाला नंतर सांगतो मी. पण याच्यामध्ये कट इंजुरी हा पर्याय यायला पाहिजे आहे. कोणता पर्याय यायला पाहिजे आहे? कट इंजुरी. कारण स्वच्छ कापडानं झाकणं हे कट इंजुरीमध्येच करावं लागतं. बर्न इंजुरीमध्ये आपल्याला जखमेवरती काही करायचं नसतं. त्या जखमेवरती आपल्याला काही करायचं नसतं, ती उघडीच ठेवावी लागते आपल्याला. त्याला जर का आपण कुठले कापड झाकत बसलो तर त्या ठिकाणी ते चिघळण्याची शक्यता असते. त्यामुळे हे उत्तर नाही आहेत. तरी पण एकदा व्हेरीफाय करून मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगतो. 37वा प्रश्न आहे. हो, हा पेंडिंगला ठेवा. ह्याचं उत्तर आपण नंतर बघूया. ह्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 38वा. व्हाय शूड वेल्डर क्लोथ्स बी फ्री ऑफ ऑइल ऑर ग्रीस वाईल वेल्डिंग? वेल्डिंग करताना वेल्डरची कपडे ऑइल किंवा ग्रीस मुक्त का असावीत? वेल्डरची कपडे ऑइल किंवा ग्रीस मुक्त का असावीत? याच्यामध्ये पर्याय टू प्रोटेक्ट द जॉबला प्रोटेक्शन देण्यासाठी, टू रिफ्लेक्ट द आर्क रेज किरणांचं रिफ्लेक्शन करण्यासाठी आर्कच्या, टू अवॉइड कॅचिंग ऑफ फायर आग लागू नये म्हणून ते ऑइल आणि ग्रीस मुक्त असावेत. आणि चौथा आहे टू प्रोटेक्ट द वेल्डिंग मशीनची सुरक्षितता करण्यासाठी वेल्डरची कपडे ऑइल आणि ग्रीस मुक्त असावेत. तर याचं उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय टू अवॉइड कॅचिंग ऑफ फायर. जर वेल्डरची कपडे ही ऑइल आणि ते ग्रीस लागलेली असतील तर त्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता जास्त असते कपड्यांना. कारण ते उष्णतेच्या संपर्कात जाणार आहेत आणि ऑइल आणि ग्रीस हे त्या ठिकाणी उष्णतेच्या संपर्कात आलं की ते पेट घेऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी वेल्डरची कपडे जी आहेत ती ऑइल आणि ग्रीस मुक्त असली पाहिजे. त्यामुळे याचा पर्याय आहे टू अवॉइड कॅचिंग ऑफ फायर, पर्याय क्रमांक सी. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 39. विच इज द ट्रीटमेंट गिवन टू अ पर्सन अफेक्टेड बाय ॲक्सिडेंट ऑन द स्पॉट? ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट होतो त्यावेळी त्याच ठिकाणी त्याच्यावरती जी ट्रीटमेंट केली जाते त्याला काय म्हणतात? फर्स्ट एड, सेकंड एड, फर्स्ट ट्रीटमेंट का सेकंड ट्रीटमेंट? याचं उत्तर आहे फर्स्ट एड, प्रथमोपचार. आपण अपघात घडलेल्या व्यक्तीला त्याच ठिकाणी काही थोड्याफार प्रमाणात डॉक्टरांची मदत मिळण्यापूर्वी जी काय ट्रीटमेंट करतो त्याला फर्स्ट एड असं म्हटलं जातं. चुकून त्या ठिकाणी फर्स्ट ट्रीटमेंट असा शब्द वापरची पर्याय परीक्षेमध्ये. फर्स्ट ट्रीटमेंट हा शब्द नाही आहे, फर्स्ट एड हा शब्द आहे. लक्षात आलं? प्रथमोपचारला फर्स्ट एड म्हणतात. समजलं का? फर्स्ट ट्रीटमेंट म्हणत नाहीत. नाही तर म्हणणार प्रथम म्हणल्यावर फर्स्ट आणि उपचार म्हणलं की ट्रीटमेंट. तर तसा नाही आहे. तो कन्फ्युजन करणारा शब्द टाकला आहे तिने त्याच्यामध्ये. लक्षात आलं? ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये बऱ्यापैकी कन्फ्युजन करणारे पर्याय असतात. त्यामुळं पर्याय व्यवस्थित बघूनच त्या ठिकाणी क्लिक करायचा असतो. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 40वा. विच टाईप ऑफ वेल्डिंग इज डन बाय अ स्मॉल हँड वेल्ड गन विथ नॉन कन्झ्युमेबल इलेक्ट्रोड? कोणत्या प्रकारचं वेल्डिंग असं आहे की ज्याच्यामध्ये हाताच्या साहाय्यानं छोट्या गननं वेल्डिंग केलं जातं आणि नॉन कन्झ्युमेबल इलेक्ट्रोड वापरला जातो? पर्याय SMAW म्हणजे शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग, GMAW गॅस मेटल आर्क वेल्डिंग, GTAW गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग आणि इंडक्शन वेल्डिंग. कोणता पर्याय येणार आहे? GTAW गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये लहान गन वापरलेली आहे आणि नॉन कन्झ्युमेबल टंगस्टनचा इलेक्ट्रोड वापरलेला आहे. त्याचं प्रॅक्टिकल तुम्ही केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ती माहिती आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, याचं उत्तर GTAW येते. नॉन कन्झ्युमेबल इलेक्ट्रोड आणि छोट्या गनच्या सहाय्यानं कोणती वेल्डिंग पद्धत करतो? तर GTAW करतो आपण. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 41वा. हाव अ डिफेक्टिव्ह कटिंग नोझल इज क्लीनड अँड रेक्टिफाईड इन गॅस कटिंग टॉर्च? जो डिफेक्टिव्ह नोझल आहे, खराब झालेला नोझल आहे गॅस कटिंगमधला, तो त्या ठिकाणी आपण कसा स्वच्छ करतो आणि परत त्याला कामामध्ये आणतो? कोणत्या पद्धतीनं? एक वायर ब्रशचा वापर करून, दुसरं सेफ्टी पिन वेगळं महिला ज्या वापरतात पूर्वीच्या काळच्या
त्या सेफ्टी पिन वापरायच्या आहेत. ते तुम्हाला माहीत आहे, त्याला पुरती आवरण असतं एक वरती, सुईसारखंच असतं पण त्याला सेफ्टीसाठी हे असतं. पिन वेगळी आणि सेफ्टी पिन वेगळी. सेफ्टी पिन. तिसरं सिलिकॉन स्प्रे, सिलिकॉनचा स्प्रे वापरतो. आणि चौथं नोझल क्लीनर प्लस इमरी पेपर. तर नोझल क्लीनर प्लस इमरी पेपर हे त्याचं पर्याय आहे, उत्तर आहे. कळलं? म्हणजे नोझल क्लीनर म्हणजे आपल्याकडे जे टीप क्लीनर आहे तोच, त्या ठिकाणी तिची छिद्र काय करणार आपण, स्वच्छ करून घेणार. लक्षात आलं? आणि इमरी पेपर त्याचं जे पुढचं फेस आहे तो फेस इमरी पेपरवरती घासून आपण काय करणार, व्यवस्थित त्याला आकार पूर्वीसारखा द्यायचा प्रयत्न करणार. तर याचं उत्तर 4 नंबरचा पर्याय आहे, नोझल क्लीनर प्लस इमरी पेपर. याच्यानंतर 42वा प्रश्न, व्हॉट इज द थिकनेस ऑफ द प्लेट दॅट कॅन बी कट बाय युझिंग 0.8 mm कटिंग नोझल. 0.8 mm चा कटिंगचा नोझल वापरला तर आपण किती च्या जाडीला कट करू शकतो, प्लेटला किती जाडीच्या प्लेटला कट करू शकतो. ह्याच्यामध्ये पर्याय दिला आहे अप टू 6 mm, 6 mm पर्यंत, अप टू 90 mm, 19 mm पर्यंत, अप टू 100 mm आणि अप टू 150 mm. तर याचं उत्तर आहे अप टू 6 mm. 0.8चा जर का नोझल वापरला तर 6 mm च्या प्लेटपर्यंत आपण कट करू शकतो. मगाशी आपल्याला आणखी एक प्रश्न आला होता, 1.2च्या नोझलला किती पर्यंत कट करू शकतो आपण. तर 1.2चा नोझल जर वापरला तर आपण 15 mm पर्यंतचं मटेरियल कट करू शकतो चांगल्या पद्धतीनं. 0.8ला 6 mm, 1.2ला 15 mm. हे लक्षात ठेवा. समजलं? याच्यानंतर पुढचा प्रश्न, विच गॅस फ्लेम कॉम्बिनेशन इज प्रिफरेबल फॉर अंडर वॉटर गॅस कटिंग ऑफ स्टील. स्टीलचं पाण्याच्या खाली गॅस कटिंग करायचं आहे, पाण्याच्या खाली अंडर वॉटर गॅस कटिंग करायचं आहे, तर कोणती फ्लेम त्या ठिकाणी वापरली पाहिजे. पहिला आहे ऑक्सिकोल गॅस, दुसरा ऑक्सी ॲसिटिलीन गॅस, तिसरा आहे एअर ॲसिटिलीन गॅस आणि चौथा आहे ऑक्सी लिक्विड पेट्रोलियम म्हणजेच LPG आणि ऑक्सिजन असं गॅस मिळून त्या ठिकाणी फ्लेम तयार करू. तर याचं उत्तर आहे ऑक्सिकोल गॅस. ऑक्सिकोल गॅस, कोल गॅस म्हणजे कोळशाच्या खाणीमधून तयार केलेला गॅस. तर ऑक्सिजन आणि कोल गॅसचं मिश्रण एकत्र करून फ्लेम तयार करून पाण्याच्या खाली आपण स्टीलला कटिंग चांगल्या प्रकारे करू शकतो. बाकीचे जे पर्याय दिले आहेत ऑक्सी ॲसिटिलीन वगैरे हे, तर याच्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण वाढतं फ्लेममध्ये आणि हायड्रोजनचं प्रमाण जर वाढलं तर पाण्याच्या खाली कटिंग चांगल्या पद्धतीने करता येत नाही. लक्षात आलं? जसं काल आपण इलेक्ट्रोड प्रकरण बघताना त्या ठिकाणी त्या प्रकरणामध्ये लो हायड्रोजन इलेक्ट्रोड बनवले जातात स्पेशल उद्देशासाठी. तर लो हायड्रोजन इलेक्ट्रोड पाण्याच्या खाली वेल्डिंग मारण्यासाठी वापरले जातात, कारण ते इलेक्ट्रोड वितरल्यानंतर हायड्रोजनचं प्रमाण काय होतं, कमी होतं. तशा पद्धतीने इथं सुद्धा कटिंग करताना हायड्रोजन ॲक्सेस होऊ नये आणि त्याचा परिणाम कटिंगमध्ये येऊ नये म्हणून त्या ठिकाणी ऑक्सिकोल गॅसची फ्लेम त्या ठिकाणी अंडर वॉटर कटिंगसाठी वापरली जाते. याच्यानंतर व्हॉट इज द स्पेशल मेथड ऑफ सेफ स्टोरेज ऑफ ॲसिटिलीन गॅस इन सिलेंडर. प्रश्न क्रमांक 44. व्हॉट इज द स्पेशल मेथड फॉर सेफ स्टोरेज ऑफ ॲसिटिलीन गॅस इन सिलेंडर. ॲसिटिलीन गॅस सुरक्षितरित्या सिलेंडरमध्ये भरून ठेवण्यासाठी कोणती प्रोसिजर वापरली जाते किंवा कुठली पद्धत वापरली जाते. तर पहिला पर्याय आहे याच्यामध्ये स्टोअर्ड इन गॅसेस फॉर्म, ॲसिटिलीन गॅसच्या स्वरूपात साठवला जातो. दुसरा आहे स्टोअर्ड इन सॉलिड फॉर्म, घन स्वरूपात ॲसिटिलीन साठवला जातो सिलेंडरमध्ये. तिसरा आहे स्टोअर्ड इन सेमी लिक्विड फॉर्म, सेमी लिक्विड फॉर्ममध्ये त्याला साठवलं जातं. आणि चौथा पर्याय आहे स्टोअर्ड ॲज अ डिझॉल्व गॅस इन लिक्विड ॲसिटोन, लिक्विड ॲसिटोनमध्ये विरघळलेल्या स्वरूपात ॲसिटिलीन साठवला जातो. तर कोणता पर्याय येतो याच्यामध्ये, डी पर्याय. ॲसिटिलीन सिलेंडरमध्ये जो ॲसिटिलीन गॅस भरला जातो तो सुरक्षितरित्या साठवला जातो तो ॲसिटोन नावाच्या द्रवरूप पदार्थामुळे. तो द्रवरूप पदार्थ ॲसिटिलीनला स्वतःमध्ये सामावून घेतो, विरघळून घेतो. कळलं? त्यामुळे याचं उत्तर आहे डी पर्याय आहे स्टोअर्ड ॲज अ डिझॉल्व गॅस इन लिक्विड ॲसिटोन. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45. व्हॉट इज द मेथड टू प्रोड्यूस अ स्ट्रेट बिवेल कट. सरळ रेषेत बिवेल कट मारायचा आहे, स्ट्रेट बिवेल कट. तर तुम्ही त्या ठिकाणी कोणती पद्धत वापरणार. पर्याय दिल्यात कटिंग ऑन द मार्क लाईन, मार्किंग केलेल्या लाईनवरती कटिंग करणार. बिवेल मारायचं आहे म्हणजे चांपर मारायचं आहे सरळ रेषेत. दुसरा पर्याय बघा
बेंडिंग द टॉर्च ॲट इन्क्लाइड अँगल, तिरकस अँगलमध्ये टॉर्च बेंड करणार. त्याच्यानंतर सपोर्टिंग द नोझल हेड ऑन द प्लेट, नोझलचं जे हेड आहे ते प्लेटवरती सपोर्ट करून घेणार, म्हणजे टेकूनच त्या ठिकाणी कटिंग करणार. आणि चौथा आहे यूज 2 स्ट्रेट बार्स क्लॅम्प्ड ॲज अ गाईड, तर त्या ठिकाणी 2 बार वापरणार. त्या 2 बारच्या मध्ये नोझल घेऊन त्या बारचा उपयोग गाईड म्हणून करणार, म्हणजे टेकून त्याला सरळ रेषेमध्ये कट मारणार. तर याचं उत्तर आहे 4. युजिंग 2 स्ट्रेट बार्स क्लॅम्प्ड ॲज अ गाईड, ज्यावेळी आपल्याला स्ट्रेट बिवेल कट मारायचा आहे त्यावेळी अशा पद्धतीचं 2 बार क्लॅम्प करून त्या ठिकाणी त्याच्यामधून बरोबर नोझल घेऊन आपण गॅस कटिंग केलं तर आपल्याला स्ट्रेट बिवेल कट चांगल्या पद्धतीनं मारता येतो, म्हणजे गाईडचा वापर करावा लागतो. याचं उत्तर आहे डी. युजिंग 2 स्ट्रेट बार्स कम्प्लिटेड ॲज अ गाईड, क्लॅम्प्ड ॲज अ गाईड. प्रश्न क्रमांक 46. व्हॉट आर द इम्प्युरिटीज कंटेंड इन जनरेटेड ॲसिटिलीन गॅस, ज्यावेळी आपण ॲसिटिलीन गॅस तयार करतो कॅल्शियम कार्बाईड आणि पाणी वापरून, त्यावेळी तो गॅस तयार करताना कोणते अशुद्ध पदार्थ त्या ठिकाणी निर्माण होतात, तयार होतात. याच्यामध्ये आहे ऑक्सिजन, हायड्रोजन आणि कार्बन पहिला पर्याय. दुसरा आहे कार्बन मोनॉक्साईड, अनबर्न्ड ॲश, कार्बन मोनॉक्साईड आणि अनबर्न्ड ॲश, ॲश म्हणजे राख. तिसरं हायड्रोजन डस्ट पार्टिकल ॲश, हायड्रोजन डस्ट धूळ पार्टिकल आणि ॲश म्हणजे राख. आणि चौथा पर्याय आहे हायड्रोजन लाईम डस्ट, अमोनिया आणि वॉटर वेपर. त्याच्यामध्ये चौथा पर्याय आहे ॲसिटिलीन, ज्यावेळी आपण कॅल्शियम कार्बाईड आणि पाणी यांच्यापासून तयार करतो जनरेटरमध्ये त्यावेळी तिथं जे अशुद्ध पदार्थ तयार होतात ते कोणते आहेत, तर ते हायड्रोजन आहे, लाईम डस्ट आहे, अमोनिया आहे त्याच्यामध्ये आणि वॉटर वेपर आहेत म्हणजे पाण्याचे बुडबुडे आहेत. तर अशा पद्धतीनं ॲसिटिलीन गॅस तयार करताना हे पदार्थ तिथं तयार होत असतात. हे अशुद्ध पदार्थ आहेत, त्यांना आपण नंतर प्युरिफायरमार्फत शुद्ध करून घेतो आणि आपल्याला शुद्ध ॲसिटिलीन वायू प्युरिफायरच्या पुढं मिळतो आपल्याला, कळलं. तर प्युरिफायरमध्ये त्या 3 कप्पे असतात, त्या 3 कप्प्यांमध्ये हे जे मटेरियल आहे हायड्रोजन, लाईम डस्ट आणि अमोनिया हे त्याच्यामध्ये शुद्ध होऊन पुढं गॅस पाठवला जातो आपल्याला. तर याचा पर्याय समजला हायड्रोजन, लाईम डस्ट, अमोनिया आणि वॉटर वेपर. प्रश्न क्रमांक 47. विच मटेरियल इज स्टोअर्ड ॲट द बॉटम कंपार्टमेंट ऑफ ॲसिटिलीन गॅस प्युरिफायर, ॲसिटिलीन गॅसचा जो प्युरिफायर असतो जे आता तुम्हाला सांगितलं 3 कप्पे आहेत, तर त्याच्यामधल्या सगळ्यात शेवटचा कप्पा जो आहे बॉटमचा तळातला, त्याच्यामध्ये कोणतं प्युरिफाईंग मटेरियल असतं, कुठलं मटेरियल असतं जे त्या गॅसमधल्या इम्प्युरिटीला शुद्ध करतं. तर त्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे फिल्टर वूल, दुसरा पर्याय आहे बफल प्लेट, तिसरा आहे प्युमिक स्टोन आणि चौथा आहे प्युरिफाईंग केमिकल. तर प्युरिफायरच्या सगळ्यात शेवटच्या कप्प्यात प्युमिक स्टोन असतो, हे मटेरियल असतं, प्युमिक स्टोन नावाचं मटेरियल असतं. त्याच्यानंतर बफेल प्लेट असते, पुन्हा मटेरियल असतं फिलर वूल असतं, पुन्हा बफेल प्लेट असते आणि वरच्या कप्प्यामध्ये पुन्हा एक मटेरियल असतं. तर अशा पद्धतीनं प्युरिफायरमध्ये 3 कप्पे आहेत, तर त्याच्यातल्या सगळ्यात तळातल्या कप्प्यात त्या ठिकाणी प्युमिक स्टोन नावाचं मटेरियल असतं. याच्यानंतर 48वा प्रश्न. विच इज अ रेजिस्टन्स वेल्डिंग मेथड, पुढं दिलेल्या पद्धतीतली कोणती पद्धत ही रेजिस्टन्स वेल्डिंग पद्धत आहे. एक स्पॉट वेल्डिंग, दुसरं फोर्ज वेल्डिंग, तिसरं थर्मिट वेल्डिंग आणि चौथा आहे एक्सप्लोजिव्ह वेल्डिंग. याचं उत्तर आहे स्पॉट वेल्डिंग. स्पॉट वेल्डिंग हा रेजिस्टन्स वेल्डिंगचा प्रकार आहे. रेजिस्टन्स वेल्डिंगचे प्रकार कोणते कोणते? पहिला प्रकार स्पॉट वेल्डिंग, त्याला विद्युत विरोध, रेजिस्टन्स म्हणजे विद्युत विरोध, लक्षात आलं. विद्युत विरोध म्हणजे त्या ठिकाणी विरोध निर्माण केला जातो आणि धातूला फक्त गरम केलं जातं आणि धातू गरम स्थितीत आला की त्याच्यावरती दाब दिला जातो आणि धातू जोडला जातो. ह्याला स्पॉट वेल्डिंग हा एक याच्यातला प्रकार आहे. दुसरा सीम वेल्डिंग, जे पेट्रोलच्या टाक्यांना मी सांगितलेलं होतं मध्ये तुम्हाला, गोलाकार व्हील वापरून पेट्रोलच्या टाकीला जे वेल्डिंग केलेलं आहे ते सीम वेल्डिंग आहे, तो पण रेजिस्टन्स वेल्डिंगचा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे प्रोजेक्शन वेल्डिंग. प्रोजेक्शन वेल्डिंग हा एक प्रकार आहे जो रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये वापरला जातो. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे तो फ्लॅश बट वेल्डिंग. जी हेक्सॉ ब्लेड आहेत किंवा वखारीमधली जी काही ब्लेड असतात सर्क्युलर ब्लेड, तर ती जर कट झाली तर ती फ्लॅश बटच्या साह्यानं रेजिस्टन्स वेल्डिंगनं जोडली जातात. तर अशा पद्धतीने हे रेजिस्टन्स वेल्डिंगचे 4 प्रकार आहेत. तर इथं जो दिला आहे तो स्पॉट वेल्डिंग प्रकार दिलेला आहे. याच्यानंतर 49वा प्रश्न. विच सेफ्टी डिव्हाइस इज युज्ड टू प्रोटेक्ट द फेस फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट
रेज व्हाईल वेल्डिंग. वेल्डिंग करताना जे अल्ट्राव्हायोलेट किरण बाहेर पडतात त्यांच्यापासून चेहऱ्याच्या संरक्षणासाठी कोणतं साधन वापरलं जातं? टॉंग, ट्रायस्क्वेअर, हँडशील, चिपिंग हॅमर. हँडशील. कोणतं साधन वापरलं जातं? हँडशील. याच्यानंतर 49वा प्रश्न झाला. याच्यानंतर 50वा प्रश्न. विच सेफ्टी डिव्हाइस इज टू बी युज्ड टू प्रोटेक्ट आयज व्हाईल ग्राइंडिंग. ग्राइंडिंग करताना डोळ्याच्या संरक्षणासाठी कोणतं साधन वापरलं जातं? पर्याय: हँडस्क्रीन, सनग्लासेस, वेल्डिंग गॉगल, व्हाईट गॉगल. व्हाईट गॉगल. ग्राइंडिंग करताना आपल्याला व्हाईट गॉगल वापरायचा आहे. अशा पद्धतीनं आत्ता आपण 1 ते 50 प्रश्न बघितलेले आहेत. 1 ते 50 प्रश्न. 63 प्रश्नाचं हे मॉड्यूल आहे. किती प्रश्नाचं आहे? 63. तर 63 संपूया. 13 प्रश्नांना काय वेळ लागणार नाही आहे. तर 63 संपून मॉड्यूल 1 संपूया आपण. 51वा प्रश्न आहे. विच सेफ्टी डिव्हाइस इज युज्ड टू प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम हॉट स्पॅटर्स व्हाईल वेल्डिंग. वेल्डिंग करताना गरम स्पॅटर्सपासून शरीराचं रक्षण करण्यासाठी कोणतं सेफ्टी डिव्हाइस वापरायचा? पर्याय: हेल्मेट, लेग गार्ड, हँड स्लीव्ज आणि लेदर ॲप्रॉन. लेदर ॲप्रॉन याचं उत्तर आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 52. व्हॉट इज द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग रूट गॅप. रूट गॅप ठेवण्याचा उद्देश काय? आपण ज्यावेळी बट जॉईंट, कॉर्नर जॉईंट करतो त्यावेळी आपण रूट गॅप ठेवतोय. तो रूट गॅप ठेवण्याचा उद्देश काय? त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. टू अवॉइड क्रॅकिंग म्हणजे तडा जाणे टाळण्यासाठी, जॉबला तडा जातो तो टाळण्यासाठी. त्यानंतर दुसरा आहे टू अवॉइड पोरोसिटी, जॉबमध्ये पोरोसिटी येते वेल्डिंग रनमध्ये, ती टाळण्यासाठी. तिसरा आहे टू अवॉइड डिस्टॉर्शन, जॉब वेल्डिंग झाल्यानंतर गरम किंवा थंड होताना वेडवाकडा होतो त्याला डिस्टॉर्शन होतो, ते टाळण्यासाठी. चौथं टू इन्क्रीज द डेप्थ ऑफ पेनिट्रेशन. पेनिट्रेशन जे आहे ते खोलवर जाण्यासाठी त्या ठिकाणी आपण रूट गॅप ठेवतो का? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पेनिट्रेशन येण्यासाठी आपण त्या ठिकाणी रूट गॅप ठेवत असतो. पुढचा प्रश्न 53. व्हॉट इज द फ्युजन झोन. फ्युजन झोन म्हणजे काय? एक फ्युज्ड डेप्थ. फ्युज्ड डेप्थ म्हणजे खोली, वितळलेली खोली. दुसरं लॅक ऑफ फ्युजन, वितळण्याचा अभाव. तिसरं एज ऑफ द जॉईंट, जॉईंटची कडा. आणि चौथं सरफेस ऑफ द जॉईंट, जॉईंटचा पृष्ठभाग. तर फ्युजन झोन म्हणजे जॉईंटचा पृष्ठभाग, सरफेस ऑफ द जॉईंट. फ्युजन झोन म्हणजे काय? सरफेस ऑफ द जॉईंट. याच्यानंतर प्रश्न 54. विच टूल इज टू बी युज्ड टू रिमूव्ह स्लॅग ऑन वेल्डेड बीड. वेल्डिंग बीडवरची स्लॅग काढण्यासाठी कोणतं साधन वापरतात? चिजल, ट्रायस्क्वेअर, चिपिंग हॅमर, बॉलपेन हॅमर. चिपिंग हॅमर. याच्यानंतर 55वा प्रश्न. व्हॉट इज द यूज ऑफ ऑक्सिडायझिंग फ्लेम. ऑक्सिडायझिंग फ्लेमचा वापर काय आहे? एक सुटेबल फॉर कास्ट आयर्न वेल्डिंग, कास्ट आयर्नला वेल्डिंग करण्यासाठी सुटेबल आहे, चांगली आहे. दुसरं सुटेबल फॉर ब्रास वेल्डिंग, ब्रास वेल्डिंग करायला, ब्रेझिंग. तिसरं सुटेबल फॉर माइल्ड स्टील वेल्डिंग, MS ला तर कोणती फ्लेम वापरतो आपण? न्यूट्रल वापरतो, हा पर्याय नाही येणार. चौथा आहे सुटेबल फॉर स्टेलाइट पाईप वेल्डिंग. तर याचा पर्याय जो आहे तो आहे ब्रास वेल्डिंग. जेव्हा आपण ब्रास वेल्डिंग करतो त्यावेळी ऑक्सिडायझिंग फ्लेम वापरतो. कोणती फ्लेम वापरतो? ऑक्सिडायझिंग. ब्रास म्हणजे पितळ, लक्षात आलं. ज्यावेळी ब्रेझिंगची क्रिया करतो त्यावेळी आपल्याला ऑक्सिडायझिंग फ्लेमचा वापर करावा लागतो. याच्यानंतर 56वा प्रश्न. या ठिकाणी आकृती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये पार्ट X विचारलेला आहे. हेक्सॉ फ्रेमची आकृती आहे आणि ही ॲडजस्टेबल हेक्सॉ फ्रेम आहे. कोणती आहे? ॲडजस्टेबल म्हणजे पुढं मागं होणारी हेक्सॉ फ्रेम आहे, आपल्याला ॲडजस्ट करता येऊ शकणारी फ्रेम आहे. त्याच्यामध्ये पार्ट X दाखवला आहे, त्या पार्ट Xचं नाव विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे फ्रेम, दुसरा आहे हँडल. हँडलला तर बांध काय लावलेलं नाही आहे, तिने X पार्ट दाखवलेला नाही, हँडल नाही आहे. त्याच्यानंतर फिक्स्ड फ्रेम, ही काय फिक्स्ड फ्रेम नाही आहे, एक ॲडजस्टेबल फ्रेम आहे, त्यामुळे तो पण ऑप्शन येत नाही. आणि चौथा फ्रेम लेंथ ॲडजस्टमेंट, फ्रेमची लांबी ॲडजस्ट करण्यासाठी होल आहेत, त्याच्यामध्ये स्क्रू किंवा रिवेट लावलेला आहे आणि आपण फ्रेम ॲडजस्ट करू शकतो, पुढं मागं करून ब्लेड आपण लहान किंवा मोठं वापरू शकतो. म्हणून याचं उत्तर जे आहे ते आहे फ्रेम लेंथ ॲडजस्टमेंट. फ्रेम लेंथ ॲडजस्टमेंट. याच्यानंतर 57वा प्रश्न. व्हॉट आर द मेन कॉज ऑफ ॲक्सिडेंट्स व्हाईल युझिंग हॅमर. आकृती दाखवलेली आहे, पंचिंगची क्रिया चालू आहे आणि त्या ठिकाणी हॅमरच्या साहाय्यानं अपघात होण्याचं कारण काय असू शकतं असं विचारलेलं आहे.
याच्यामध्ये पहिला पर्याय आहे पुअरली फिटेड ऑर ब्रोकन हँडेल. पुअरली फिटेड म्हणजे हँडेलमध्ये घट्ट नसणारा हॅमर आहे, म्हणजे लूज आहे आणि हँडेल त्याचं मोडलेलं आहे. ब्रोकन म्हणजे मोडलेलं आहे. दुसरं युजिंग हॅमर विथ केअर. हॅमर जर काळजीपूर्वक वापरला तर अपघात होणारच नाही आहे, त्यामुळे हा पर्याय बसत नाही आहे. त्यानंतर फुल स्किन इन ऑपरेशन. जर आपल्याला ऑपरेशनमध्ये स्किल असेल, व्यवस्थित आपल्याला पंचिंग हॅमरिंग करता येत असेल तर अपघात होणार आहे का? नाही होणार. आणि चौथा आहे प्रॉपर मेथड ऑफ हँडलिंग. हाताळण्याची योग्य पद्धत माहीत असणं, ह्यानं सुद्धा अपघात होणार नाही. अपघात होणार आहे तो पर्याय ए पुअरली फिटेड ऑर ब्रोकन हँडेल. या पर्यायामुळे त्या ठिकाणी अपघात होणार आहे. प्रश्न क्रमांक 58. व्हॉट आर द सोल्युशन्स फॉर द सेफ्टी इन अ गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंगमध्ये सुरक्षिततेचं त्या ठिकाणी उपाय काय काय आहेत? एक, नॉट लर्निंग सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स. सेफ्टी इन्स्ट्रक्शन जे आहेत, सुरक्षिततेच्या सूचना, त्या न ऐकणं किंवा शिकणं. नॉट चेकिंग ऑन होज अँड गेज फॉर डॅमेज. होज पाईप किंवा गेज जे आहेत ते डॅमेज चेक न करणं. तिसरं, नो चेकिंग फॉर द सिलेंडर. सिलेंडरचं चेकिंग केलं नाही, सिलेंडर तपासले नाहीत. आणि चौथा आहे वर्क एरिया फ्री फ्रॉम फ्लॅमेबल मटेरियल. स्फोटक पदार्थापासून कामाचं ठिकाण मुक्त ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये गॅस वेल्डिंगमध्ये हे चौथा पर्याय जो आहे वर्क एरिया फ्री फ्रॉम फ्लॅमेबल मटेरियल, हा पर्याय म्हणजे सुरक्षिततेचा आपण अवलंब केलेला आहे. बाकीचे 3 आहेत याच्यामध्ये कुठेही सुरक्षितता आपण वापरलेली नाही आहे, त्यामुळे अपघात होऊ शकतात. प्रश्न क्रमांक 59. व्हॉट इज द ट्रीटमेंट टू अ पर्सन हॅव्हिंग आय इरेशन कॉज्ड बाय आर्क फ्लॅशेस. आर्कच्या किरणांच्यामुळं डोळेदुखी जर होत असेल, आर्क फ्लॅश म्हणतो त्याला, आर्क आय म्हणतो आपण त्याला, तर ते जर का होत असेल, त्रास होत असेल तर पुढीलपैकी कोणती ट्रीटमेंट घ्यायची? एक, यूज इयर ड्रॉप. कानातलं औषध, कानात ड्रॉप घालायचं औषध. यूज आय ड्रॉप. डोळ्यामध्ये ड्रॉप घालायचं औषध वापरायचं. यूज नोज ड्रॉप. नाकामध्ये घालायचं औषध. आणि चौथं, यूज वॉटर ड्रॉप. पाण्याचे थेंब टाकायचे. काय करणार तुम्ही? आय ड्रॉपचा वापर करणार. यूज आय ड्रॉप्स. प्रश्न क्रमांक 60. विच सेफ्टी डिव्हाइस इज फिटेड टू अवॉइड एक्सप्लोजन ऑफ सिलेंडर जनरेटर, ॲसिटिलीन जनरेटर ड्यू टू हाय प्रेशर. ॲसिटिलीनचा जो काय जनरेटर आहे तो हाय प्रेशरनं भरलेला असेल आणि त्या ठिकाणी जर का त्याचा स्फोट झाला तर तो अवॉइड करण्यासाठी, त्याचा स्फोट होऊ नये म्हणून कोणता डिव्हाइस वापरला जातो? याच्यामध्ये पहिला आहे सिलेंडर व्हॉल्व. दुसरा आहे ॲसिटिलीन गॅस आउटलेट पाईप. तिसरा आहे हायड्रोलिक बॅक प्रेशर व्हॉल्व. आणि चौथा आहे बफेल प्लेट. तर याच्यामध्ये HBPV जो आहे हायड्रोलिक बॅक प्रेशर व्हॉल्व, तो जनरेटरमध्ये वापरला जातो. त्याच्यामुळं पेटती फ्लेम सिलेंडरपर्यंत जात नाही आणि त्या ठिकाणी सिलेंडरचा स्फोट होण्यापासून आपला वाचतो, सिलेंडरचा स्फोट होत नाही. म्हणून इथं हायड्रोलिक बॅक प्रेशर व्हॉल्व हे उत्तर येतं. हे कॅल्शियम कार्बाईड आणि पाणी हे एकत्र करून ज्यावेळी गॅस तयार करतो आपण, त्या जनरेटरमध्ये हे HBPV आणि प्युरिफायर वापरलं जातं. सिलेंडरमध्ये असत नाही. कळलं? हायड्रोलिक बॅक प्रेशर व्हॉल्व कॅल्शियम कार्बाईडचे जे 2 जनरेटर आहेत, वॉटर टू कार्बाईड जनरेटर आणि कार्बाईड टू वॉटर जनरेटर, या जनरेटरमध्येच हे HBPV वापरला जातो. पेटती फ्लेम पाठीमागं आली की मुळात सिलेंडर जनरेटरमध्ये तयार झालेला गॅस जो आहे तो आणून HBPVमध्ये पाणी असतं पातळीपर्यंत एका, आणि त्याच्या तळाला तो गॅस सोडला जातो. गॅस पाण्यामध्ये सोडल्यावरती बुडबुडीच्या स्वरूपात वर येतो. बुडबुडं फटून पुन्हा गॅस तयार होतो, ती तहायासा राहतो आणि तो पाईप मार्फत वेल्डिंगला जातो. लक्षात आलं? आता ह्या HBPVला आणखी एक पाईप असतो साईडला पाण्यातनं वरती जाणारा. लक्षात आलं? आणि वरच्या बाजूला एक रबराची रिंग असते. आता नॉर्मल वर्किंगला गॅस तयार झाला, पाण्यात खाली सोडला गेला, पाण्यातनं वर आला, वेल्डिंगसाठी पुढे गेला. आता वेल्डिंग करताना फ्लेम पेटली तर फ्लेम पेटलेली पाठीमागे येणार. पाठीमागे आल्यानंतर ती काय पाण्यात घुसणार नाही, पाण्याच्या वरच्या भागावरती दाब द्यायला सुरुवात करणार, गरम होणार. हवा गरम झाली की दाब पडणार. दाब पडल तसं पाणी काय होणार, खाली खाली जाणार आणि जी पाईप वरती लावलेली आहे परत त्यातनं पाण्यातनं जाणारी, त्या पाईपमध्ये पाणी काय होणार, वरती चढणार. आणि प्रेशर जसं वाढत जाईल तसं ती वरची रबराची रिंग जी आहे ती आवाज करणार आणि फुटणार.
आवाज करणार आणि फुटणार, आवाज येणार फट्ट करून, आणि मग त्या ठिकाणी ऑपरेटर जो आहे, वेल्डर जो आहे, त्याला कळणार की त्या ठिकाणी HBPVचा सील गेलेला आहे हायड्रोलिक बॅक प्रेशर वॉल्वचं, आणि मग तो प्लांट काय करेल, बंद करेल. पण त्या पाण्यातनं पुन्हा सिलेंडरकडे गॅस पेटती फ्लेम जाणार नाही. आलं लक्षात? अशा पद्धतीनं जनरेटर जे आहेत, वॉटर टू कार्बाईड किंवा कार्बाईड टू वॉटर जनरेटर, हे सेफ ठेवण्याचं काम हा हायड्रोलिक बॅक प्रेशर वॉल्व करत असतो. त्याला HBPV असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 61. आकृती दिलेली आहे, गॅस कटिंगच्या प्लेटची आकृती आहे. त्या ठिकाणी त्याचा काटछेद दाखवला आहे, गॅस कटिंग केलेला आहे आणि आकृती दिलेली आहे. साधारणतः 3 ते 4 आकृत्या अशा आहेत. आता आपण मॉड्यूल 1मध्ये बघायला तर मॉड्यूल 1मध्ये 2 आकृत्या आहेत. मॉड्यूल 2, मॉड्यूल 3मध्ये सुद्धा आकृत्या थोड्याफार प्रमाणात याच्यामध्ये येतात. तर आकृती व्यवस्थित बघा. याच्यामध्ये विचारला प्रश्न असा की विच टाईप ऑफ फॉल्ट इन गॅस कटिंग प्रोसेस प्रोड्यूस धिस कटिंग एजेस. खाली ज्या कटिंग एजेस दाखवल्यात त्या गॅस कटिंगमध्ये कोणत्या ह्याच्यामुळं फॉल्टमुळं येतं, कशा गॅस वेल्डिंगमध्ये कुठल्या प्रकारामुळं हे दोष येऊ शकतात. याच्यामध्ये पर्याय दिला आहे एक्स्ट्रीमली लो कटिंग स्पीड, खूपच कमी कटिंग स्पीड असेल तर. दुसरं नोझल टिप टू हाय ऑफ द प्लेट, नोझल जो आहे तो प्लेटपासून जास्त उंचावर पकडला तर. तिसरा आहे नोझल टिप टू क्लोज टू द प्लेट, जास्त नोझल जवळ पकडला असेल प्लेटच्या तर येतो का दोष. आणि चौथा आहे नोझल प्रोव्हाइडेड विथ टू मच ऑक्सिजन, नोझलमधनं ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असेल तर हा दोष येतो का. तर हा दोष जो आहे तो असा दाखवला आहे की वरच्या बाजूचा जो सरफेस आहे तो कातरल्यासारखा झालेला आहे, तो फिनिश नाही आहे. वरच्या बाजूच्या सरफेसला बघा तिरक्यावरती रेषा दिसतात, खालीवर ओबडधोबड झालेला आहे. लक्षात आलं? म्हणजे काय तर या ठिकाणी नोझल जो आहे तो जास्त उंचावर पकडलेला आहे, प्लेटपासून जास्त उंचावर पकडलेला आहे. तर याचं उत्तर आहे बी, नोझल टिप टू हाय फ्रॉम द प्लेट, प्लेटपासून नोझलची टीप आहे ती जास्त उंचावर पकडली की अशा प्रकारचा दोष येतो, जो तुमच्या क्वेश्चन बँकमध्ये दिलेला आहे प्रश्न क्रमांक 61ला. याच्यानंतर 62वा प्रश्न, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ अल्ट्राव्हायोलेट अँड इन्फ्रारेड रेज इफ अ वेल्डर एक्सपोज्ड ड्यू टू रेज. अल्ट्राव्हायोलेट किरणं आणि इन्फ्रारेड किरणांचा कशावरती परिणाम होतो, वेल्डरच्या कोणत्या भागावरती परिणाम होतो. डोळ्यावरती होतो, म्हणजेच कुठलं, इफेक्ट टू आईज, ऑप्शन बी इफेक्ट टू आईज. ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 63वा, जो या मॉड्यूलचा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे. इथं सुद्धा तुम्हाला गॅस कटिंगच्या जॉबची आकृती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ड्रॅग लाईन ज्या आहेत त्या सगळ्यात शेवटपर्यंत जात नाही आहेत, त्यामध्येच थांबत आहेत. त्याच्या पुढं कटिंग होतंय न होतंय, पुढं सरकते, अशा पद्धतीचा तो एक तुम्हाला आकृती दिलेली आहे. प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज द रिझन फॉर फॉर्मिंग ऑफ इररेग्युलर ड्रॅग लाईन्स इन गॅस कटिंग प्रोसेस. तर याच्यामध्ये ज्यावेळी ही आकृती येते अशा पद्धतीची, 63 नंबरचा प्रश्न, याच्यामधली आकृती, तर या ठिकाणी दोष कशामुळे आला आहे तर ऑक्सिजनचं प्रेशर कमी असल्यामुळं, ऑक्सिजन पूर्ण प्रेशरनं त्या ठिकाणी पोचत नाही आहे, त्यामुळं त्या ठिकाणी ड्रॅगलाईन कंप्लीट होत नाहीत, खालीपर्यंत ड्रॅगलाईन जात नाहीत जॉबच्या, आणि अशा पद्धतीची आकृती त्या ठिकाणी दिसते आपल्याला. तर याचं उत्तर आहे लो ऑक्सिजन प्रेशर, लो ऑक्सिजन प्रेशर. परीक्षेला या दोन्ही आकृत्या येतात, मगाशी 61 नंबरची प्रश्नातली आकृती आणि 63 नंबरच्या प्रश्नाची आकृती ही परीक्षेला दरवर्षी येते. लक्षात आलं? त्यामुळे ह्या आकृत्याचे प्रश्न जरासे जास्त व्यवस्थित बघून घ्या, तिचे पर्याय व्यवस्थित बघून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण आज मॉड्यूल 1चे आपण 1 ते 63 इथंपर्यंतचे त्या ठिकाणी क्वेश्चन बँकमध्ये प्रश्न बघितले, त्याचं स्पष्टीकरण बघितले. उद्या आपण मॉड्यूल 2 वेल्डिंग टेक्निक ह्याची क्वेश्चन बँक आपण उद्याच्या तासाला बघणार आहे.